इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचा साठा संपणार असल्याची अफवा. पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी. परभणी, हिंगोली, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा. अमेरिका-इस्रायल-इराणच्या युद्धाची भारतालाही झळ. आयात निर्यात ठप्प झाल्यानं व्यापार कात्रीत, तर होर्मुझची खाडी बंद करत इराणकडून आर्थिक नाकाबंदी. भारताकडे 25 दिवस पुरेल एवढंच कच्चं तेल. युद्धामुळे देशामध्ये महागाईची झळ. युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या. खाद्यतेल प्रति लिटर 3 ते 4 रुपयांनी महागलं. दुबईमध्ये अडकलेले 164 प्रवासी रात्री मुंबईमध्ये दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून हुजोरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 8 देशांच्या नेत्यांशी फोनवरून संवाद. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा. तर युद्धासंदर्भात भारताचा मौन चिंताजनक. सोनिया गांधींकडून भारताच्या भूमिकेचा समाचार. कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला परत आणा. अभिनेत्री विशाखा सुभेदारांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती. तर मुलगा सुरक्षित, त्याला मायदेशी आणणार. एकनाथ शिंदेंची ग्वाही. इराण अमेरिका युद्धामध्ये पहिल्या भारतीयांचा बळी. ओमानच्या ऑइल टँकरवरच्या हल्ल्यामध्ये दीक्षित सोलंकीचा मृत्यू. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अहवालावर काय भाष्य करणार याकडे लक्ष. तर प्राथमिक अहवालावर भुजबळांचाही थेट बोट. राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता. तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती. तर राज्यसभेसाठी कुठलाही निर्णय झालेला नाही. आदित्य ठाकरे यांची एक्सपोस्ट. राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवलेंचा पत्ता कट होण्याची शक्यता. आठवलेंना उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज पहिल्या सेमीफायनलचा थरार. इडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड भिडणार. आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचं किवींसमोर आव्हान.